नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांच्या आवडीची पावभाजी घरच्या घरी झटपट आणि हॉटेलच्या चवीची कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून तुकडे करून घेतल्या. आता आपण सर्व भाज्या किती प्रमाणात घ्यायच्या ते पाहूयात. कुकरमध्ये 2 मोठ्या वाट्या फ्लॉवरचे तुकडे, 1 वाटी मटार थोडे जास्तच वापरायचे म्हणजे भाजीला चव चांगली येते. मग 3 ते 4 बटाट्यांची सालं काढून केलेले तुकडे घेऊयात. मग एका मोठ्या गाजराचे तुकडे, अर्ध साल काढून केलेल्या बीटाचे तुकडे आणि एका मोठ्या सिमला मिरचीचे तुकडे कुकरमध्ये घेतले आणि 1 ग्लास पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या करत शिजवून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर स्मॅशरने या सगळ्या भाज्या कुस्करून घेतल्या. शक्यतो मिक्सरला लावायचे नाही, स्मॅशरनेच एकजीव करून घ्यायच्या. आता फोडणीसाठी 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर कढईत घेतले. तेल व बटर एकत्रच घ्यायचे म्हणजे बटर जळत नाही. तेल गरम झाल्यावर मग त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्यांचा किस, 1 इंच किसलेले आलं घालून चमच्याने परतले. आता त्यात 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून परतून घेतले. मग त्यात थोडे उरलेले सिमला मिरचीचे तुकडे घातले. आता कांदा आणि सिमला मिरची एकदम मऊ होईस्तोवर परतून घेतली आणि मग एकदम बारीक चिरलेले 3 टोमॅटो घातले आणि मग थोडे परतून त्यात थोडे चवी पुरेसे मीठ घातले. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लगेचच मऊ व्हायला मदत होते. टोमॅटो मऊ झाल्यावर 2 चमचे लाल मिरची पावडर घातली. तुम्हाला पाहिजे तर आणखी एखादा चमचा घालू शकता तिखट आवडत असेल तर. मग अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद आणि 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घातला. थोडा पावभाजी मसाला शेवटीही घालायचा आहे म्हणून आता 2 चमचेच घातला आहे. आता हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले. मसाले टोमॅटो घातल्यानंतरच घालायचे म्हणजे ते करपणार नाहीत. सगळे जिन्नस शिजल्यावर स्मॅशरने थोडे स्मॅश करून घेतले. आता हे आपल्याला सगळे छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग भाज्या आणि मसाले एकजीव होतील. 5 मिनटे शिजवल्यावर मग अर्धा चमचा पावभाजी मसाला परत वरून घातला आणि मग कन्सिस्टन्सीसाठी 1 ग्लास पाणी घातले आणि चवीपुरते मीठ घालून 2 मिनटं शिजवून घेतलं. भाजी थोडी सैलसर ठेवली तरी चालेल कारण थंड झाल्यावर थोडी दाट होते. मग सर्वात शेवटी 2 चमचे बटर भाजीत घातले. आता आपली झणझणीत चविष्ट अशी भाजी तयार आहे. इकडे तवा गरम करून लादी पाव मध्ये कापून आणि त्यांना बटर लावून तव्यावर गरम करून घेतले आणि परत तव्यावर थोडे बटर सोडून दोन्ही बाजूनी लादी पाव खरपूस भाजून घेतले. आता आपली हॉटेलच्या चवीची पण घरच्या घरी बनवलेली अशी चमचमीत अशी पावभाजी तयार आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.